क्वेश्चन 37 आहे की जो तुमचा चॅप्टर 5 वर आलेला आहे तो आपण या ठिकाणी बघूया. तर काय म्हणताय बघा त्या ठिकाणी, बाय हाऊ मच इज द सम ऑफ बिगेस्ट 5 डिजिट नंबर अँड बिगेस्ट 2 डिजिट नंबर इज ग्रेटर दॅन द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर क्वेश्चन मार्क. तर अशी एक्झाम्पल आपण आपल्या एक्सरसाइज मध्ये सॉल्व्ह केली होतीस, हो की नाही? अगदी सेम तसंच या ठिकाणी आलेलं आहे. चला आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करूया, मग शेवटी या ठिकाणी आपण आन्सर बघूया जे काय येतं. त्या ठिकाणी आधी काय म्हटलंय, तर या ठिकाणी आधी म्हटलंय हाऊ मच द सम ऑफ द बिगेस्ट 5 डिजिट नंबर. त्या ठिकाणी आपण बिगेस्ट 5 डिजिट नंबर आणि जो काही तुमचा बिगेस्ट 2 डिजिट नंबर आहे या दोघांची आपण काय करूया त्या ठिकाणी सम करूया. ओके, आधी आपण करूया सम. कसली? बिगेस्ट 5 डिजिट नंबर. बी फॉर बिगेस्ट की जो तुमचा आहे 999999. ओके, आता ठिकाणी काय करतात बिगेस्ट 2 डिजिट नंबर की जो या ठिकाणी आहे तुमचा 99. याची आपण करूया सम. 9 + 9 18. 8 राईट हियर कॅरिंग 1. 9 + 9 8. 8 + 1 19. So 9 right here carrying 1. 9 + 1 10. 0 here carrying 1. 9 + 1 again 10. 0 right here carrying 1. 9 + 1 10. ओके, सो यांची सम आली आहे या ठिकाणी 1,98,000. आता ही आपल्याला काय करायची, जो काही तुमचा स्मॉलेस्ट 3 डिजिटचा नंबर आहे त्यातनं आपण काय करूयात मायनस करूयात, म्हणजे दोघांचा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला समजेल. ओके, या ठिकाणी आता आपण सबट्रॅक्शन करूयात. या ठिकाणी तो नंबर घेत आपण 009 काय दिलं या ठिकाणी, सॉरी त्याचा नंबर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे 0098. ओके, आणि या ठिकाणी स्मॉलेस्ट 3 डिजिटचा नंबर या ठिकाणी घ्यायचा, त्यांची करायची आपल्याला सबट्रॅक्शन. मग स्मॉलेस्ट 3 डिजिटचा नंबर येतो की जो तुमचा या ठिकाणी 100 01. या ठिकाणी आपण खाली लिहून घेते स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. ओके, इकडून लक्षात राहील. आता करूया यांची सबट्रॅक्शन. 8 - 0 8. 9 - 0 9. 0 - 1 नॉट पॉसिबल. सो हा 0 झाला, याचा 10 झाला, 10 चा 9 अगेन 10 अगेन 9 10. या ठिकाणी आता 10 मधून 1 गेला 9 9. या ठिकाणी आलं तुमचं 9 आणि या ठिकाणी 0. सो या ठिकाणी तुमचा आन्सर आलेला आहे 99,990 की जे तुमच्या ठिकाणी त्या ऑप्शन मध्ये दिलेलं आहे, हो की नाही? तर हाच तुमच्या ठिकाणी डिफरन्स येतो. ओके स्टुडंट, अजून एक एक्झाम्पल तुम्हाला चॅप्टर 5 वर आलेला आहे. ते एक्झाम्पल कोणतं ते आपण या ठिकाणी बघूया. तर क्वेश्चन 51 जो आहे तो तुमचा चॅप्टर 5 वरचा आहे. ओके, चला आपण तो या ठिकाणी सॉल्व्ह करू. व्हॉट नंबर should be subtracted from 6 and 3/4 thousand to get the biggest 2 digit number question. त्या ठिकाणी अगदी इझी क्वेश्चन आहे, पण या ठिकाणी जे तुम्ही सेंटेन्स त्यांनी यूज केलं त्या ठिकाणी 3/4 हे थोडं स्टुडंट्सला मोल्ड करण्यासाठी म्हणून त्यांनी दिले. 3/4 म्हणजेच काय ते आपण या ठिकाणी आधी बघूया. तर क्वार्टर्स म्हणजेच काय की इक्वल पार्ट्स. जसं की आपण या ठिकाणी सर्कल घेतला, सर्कलचे इक्वल 4 पार्ट झाले. इट इज अ 1 quart, 2 quart, 3 quarts, 4 quarts असे. तर या ठिकाणी काय म्हटले 3/4 1000. मग 1000 म्हटल्यावर त्या ठिकाणी काय येतं तुमचे 1000. मग 1000 चे 4 इक्वल पार्ट्स केले तर त्या ठिकाणी काय येतं तुमचे 1000 चे इक्वल 4 पार्ट्स केले तर तुमचे 250 250 250 250. तर अशाला किती हवेत 3. मग आपल्याला 3 जे आहेत तेवढ्यांचे आपण काय करूया सम केले. 250 आपण 3 वेळेस घेतले 3 टाइम्स, त्यांचं आन्सर किंवा त्याचं ऍडिशन येतं तुमचं 750 750. आता पुढे काय म्हटलं त्या ठिकाणी 6 and 3/4 म्हणजेच काय की तो नंबर असा लिहिलेला आपल्याला 6 and 3/4. 3/4 म्हणजे 750 आणि त्याच्या पुढे झालं तुमचं 6. ओके नाही? आता नंबर या ठिकाणी आपण राईट केला. पुढे काय म्हटलं त्या ठिकाणी टू गेट द बिगेस्ट 2 डिजिट नंबर. तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन मध्ये एक नंबर आहे, तो तुम्हाला ह्या नंबर मधून मायनस केल्यावर त्याचा आन्सर तुम्हाला या ठिकाणी 2 डिजिट नंबर येतोय. 2 डिजिट पण कसा बिगेस्ट. मग बिगेस्ट 2 डिजिट कोणता आहे आपल्या ठिकाणी माहिती, तो आहे तुमचा बिगेस्ट 2 डिजिट नंबर आहे 99. तो आपल्याला माहिती. मग या ठिकाणी प्रत्येक नंबरची सबट्रॅक्शन करण्यापेक्षा आपण काय करूया, या ठिकाणी जो 99 आहे तो या ठिकाणी आपण काय करूया सबट्रॅक्ट करूया जो दिलेला नंबर आहे त्यातून 99. ओके,
0 minus 9 not possible, so 4 right here, या ठिकाणी 1 दिला. 10 minus 9 1, 4 minus 9 not possible, so या ठिकाणी 6 झाला, या ठिकाणी 4 दिला. So 14 minus 9 we get the 5. Next 6 right here, 6 right here. So तो जो आन्सर आहे किंवा ते जे ऑप्शन आहे ते तुमचं सेकंड 6651. जर तुम्हाला व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी जो तुमचा दिलेला नंबर आहे त्यातून तुमचा हा जो नंबर मायनस केला त्या ठिकाणी तुम्हाला 99 ही आन्सर त्या ठिकाणी नक्की येईल. ओके, चल त्या ठिकाणी तुम्हाला जो काही क्वेश्चन 35 आहे तो तुमचा चॅप्टर 6 शी रिलेटेड आहे. तर आपण या ठिकाणी बघूया. इफ द नंबर्स 39,296 2,29,997 are written in descending order, then what will be the sum of the first and third number in an arrangement? ओके, त्या ठिकाणी काय म्हटलंय की जी तुम्हाला या ठिकाणी लाईन दिलेली आहेत किंवा जे काही नंबर्स आहेत ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये राईट करायचे आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये राईट केल्यानंतर त्यातला जो काही फर्स्ट आणि जो काही थर्ड नंबर आहे याची तुम्हाला काय करायचे या ठिकाणी सम करायची आणि ती सम आपल्या ठिकाणी सांगायची. ओके, तर ती कशी करता येईल ते आपण या ठिकाणी बघूया. चला मग आपण या ठिकाणी काय करूया, आधी जी काही तुम्हाला दिली आहे ती आपण या ठिकाणी डिसेंडिंग ऑर्डरने लिहून घेऊया. डिसेंडिंग ऑर्डर. मग डिसेंडिंग ऑर्डरने कसं येईल त्या ठिकाणी बघा. तर तुम्ही ऑब्झर्व केलं त्या ठिकाणी तुमचे 5 नंबर आहेत, या ठिकाणी 5 नंबर आहेत, पण या ठिकाणी जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी तुम्हाला 6 नंबर दिसतील. ओके नाही, म्हणजे ऑब्विसली हा मोठा आहे. आता ह्या दोघांमध्ये बघूयात कोणता जो काही या ठिकाणी काय तुमचा डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे हा तुमचा फर्स्ट आहे. कारण डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, बिगर टू स्मॉलर. सो या ठिकाणी आपण इकडे राईट करूयात 2 2 9 9 9 7. ओके, आता नेक्स्ट या दोघांमधला बिगेस्ट नंबर कोणता आहे, तर बिगेस्ट नंबर जो काय आहे तुमचे जे फर्स्ट 2 डिजिट आहेत ते आपण या ठिकाणी ऑब्झर्व करूयात. आता हे 2 डिजिट आहे याच्यातला 39 हा बिगेस्ट आहे. सो आपण या ठिकाणी आधी हा नंबर राईट करूयात 9 6 आणि लास्टला जो काही नंबर आहे तो उरलेला तो आपण या ठिकाणी राईट करूयात. आता त्यांनी काय म्हटलंय फर्स्ट आणि थर्ड, या ठिकाणी तुमचा फर्स्ट आणि थर्ड नंबर हा आपण या ठिकाणी राईट केलाय. मग आपण काय करूयात त्यांची सम करूयात. ओके, चलो लेट्स गो. सम करताना आपण ते जे नंबर आहे ते व्यवस्थित राईट करायचे असतात जेणेकरून आपलं जे आन्सर आहे ते रॉंग होत नाही. आता यांची सम म्हटली की नाही, मग सम करूयात. सम आता आपण इकडनं करतो. 7 plus 6 13, 3 carrying 1. Next 9 plus 9 18, 18 plus 1 19. So 9 here carrying 1. 9 plus 1 9 plus 9 18, 18 plus 1 19. So 9 here carrying 1. 9 plus 2 किती झाले तुमचे 11, 11 plus 1 12. So 12 here carrying 1. 2 plus 3 5, 5 plus 1 6. Next 2 here. आता या ठिकाणी तुमचा आन्सर आलेला आहे, तर तुमचा आन्सर आहे 2,62,993, जे की तुमचं ऑप्शन 4 तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे की नाही तेच या ठिकाणी आपण राईट अजून व्यवस्थित करूया. इकडे लिहून घेऊया जे तुमचं आहे ऑप्शन 4 जे या ठिकाणी राईट आहे 2,62,993. ओके, क्वेश्चन 33 होता तो तुमचा चॅप्टर 7 वर आलेला आहे. चला आपण त्या ठिकाणी आता समजून घ्या. हाऊ मेनी कंपोजिट नंबर्स लाय बिटवीन 1 to 100 क्वेश्चन आहे. आता कंपोजिट नंबर म्हणजेच काय, जर तुम्हाला ते अधिक समजून घ्यायचं असेल तर मी खाली लिंक शेअर केली आहे ती तुम्ही नक्की बघा. म्हणजेच काय तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कंपोजिट नंबर हे व्यवस्थित समजते. आता या ठिकाणी म्हटलं काय त्यांनी की कंपोजिट नंबर कुठले 1 to 100 म्हटले टोटल कंपोजिट नंबर किती आहेत त्या ठिकाणी आपल्याला सांगायचे. तर टोटल कंपोजिट नंबर आहेत तुमचे 74, म्हणजेच तुमचं ऑप्शन 4 जे आहे त्या ठिकाणी राईट आहे. ओके, चला अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. स्टुडंट क्वेश्चन 49 जो आहे तो देखील तुमचा चॅप्टर 7 वर आलेला आहे. ओके, चला आपण आधी आपण समजून घ्या. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द बिगेस्ट 3 डिजिट इव्हन नंबर अँड द बिगेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर क्वेश्चन. त्या ठिकाणी काय म्हटलंय त्यांनी की तुमचा जो काही बिगेस्ट 3 डिजिटचा इव्हन नंबर आहे आणि बिगेस्ट 2 डिजिटचा प्राईम नंबर आहे याचं तुम्हाला काय करायचंय डिफरन्स सांगायचं. म्हणजेच काय
सबट्रॅक्शन घ्यायची आहे. चला मध्ये आपण काय करूयात, जो काही इव्हन नंबर आहे आणि प्राईम नंबर आहे तो आपण या ठिकाणी राईट करू. पण त्याआधी इव्हन आणि प्राईम नंबर म्हणजेच काय, तर तुम्हाला शॉर्ट मध्ये मी सांगते. इव्हन नंबर म्हणजे असे की ज्याला 2 ने तुम्ही डिवाइड करू शकतात असे नंबर, आणि प्राईम नंबर म्हणजे असे नंबर की ज्याला फक्त स्वतः त्याच नंबरने किंवा 1 ने आपण डिवाइड करू शकतो. ओके, आता तुम्हाला हे मी शॉर्ट मध्ये सांगितलंय. तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन हवी असेल तर मी खाली लिंक शेअर केली आहे, ती तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ते अजून व्यवस्थित समजेल. चला मग या ठिकाणी आपण बिगेस्ट 3 डिजिट इव्हन नंबर बघूया. इव्हन नंबर की जो तुमचा आहे 998. ओके, आता पुढे काय म्हटलं त्यांनी, बिगेस्ट 2 डिजिट, बी फॉर बिगेस्ट 2 डिजिट प्राईम नंबर फुल स्टॉप. मग आता प्राईम नंबर कोणता आहे बिगेस्ट, तो आहे तुमचा 97. त्यांचा डिफरन्स म्हणजेच काय घ्यायचा आहे, सबट्रॅक्शन. ओके, 8 - 7 1, 9 - 9 0, 9 राईट हियर. सो द आन्सर इज 901. आणि ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे सेकंड ऑप्शन मध्ये, म्हणजेच तुमचं सेकंड ऑप्शन हे राईट आहे 901. ओके.